ठरलं तर मग या मालिकेचा 12 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशा शॉर्टमध्ये रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवला आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुन ॲडव्होकेट पवारांना म्हणतो, तुम्हाला अजूनही वाटते ना की माझे क्लायंट मधुकर पाटील यांना बेल मिळावी नाही? तर माझ्याकडे अजून एक पॉईंट आहे. विलासचा खून हा आश्रमाच्या जमिनीसाठी झाला होता आणि ती जमीन महिपत शिकरेला हवी होती आणि महिपत शिकरे जजला लाच देण्याच्या प्रकरणात अडकलेत. पैसे देऊन त्या जमिनीवरचा स्टे उठवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आणि यावरून कोर्टाला अंदाज आलाच असेल की महिपत शिकरे कोणत्या लेवलचा क्रिमिनल असेल. या सगळ्या बॅकग्राऊंडमधून आपल्याला एक कळते मिलॉर्ड की मधुभाऊ किती साधे आणि डिसेंट आहेत. त्यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झाला नाही मिलॉर्ड. मग ते अजूनही जेलमध्ये का आहेत? त्यांना जेलमध्ये ठेवणं करेक्ट आहे का मिलॉर्ड? जेलमध्ये इतकं चांगलं वागणाऱ्या एका सिनियर सिटीजनला आपण अजून किती दिवस जेलमध्ये ठेवणार आहात मिलॉर्ड? अहो, तर मधुभाऊ रोज पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी देतील आणि या सगळ्याची गॅरंटी एक वकील म्हणून मी घेतो मिलॉर्ड. आणि मी सादर केलेल्या कारणांमुळे मधुभाऊंना बेल मिळायलाच हवी. इकडे सायली देवी आईजवळ प्रार्थना करत असते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे देवी आई. मधुभाऊ सुटतील असा कौल तूच दिला होतास ना? देवी आई, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मधुभाऊंना सोडून नक्की आणशील. पण माझ्या मनाची घालमेल काही थांबत नाही आहे ग. तू मला ना असं काहीतरी संकेत दे ज्याने माझं मन शांत होईल. इकडे आता जज आपला निर्णय सांगू लागतात. ॲडव्होकेट सुभेदार यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनावर सोडवण्याचा आदेश मान्य करत आहे. इकडे आता त्याच वेळेला देवी आईच्या डोक्यावरील फूल खाली पडतं. ते पाहून सायलीला खूप आनंद होतो आणि इकडे चैतन्य आणि अर्जुन आनंदाने एकमेकाला मिठी मारतात. इकडे आता सायली धावतच किचनमध्ये येते आणि ती कल्पनाला म्हणते, देवी आईने कौल दिला म्हणजे मधुभाऊ लवकरच घरी येणार. इकडे आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, तुमच्यामुळे मला एक नवीन आयुष्य मिळते. 1.5 वर्षानंतर मी मोकळा श्वास घेतोय ना, तो फक्त तुमच्यामुळे. मधुभाऊ अर्जुन समोर हात जोडतात. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, तुम्ही तुमच्या मुलीसमोर हात जोडले असते का? मग तुमच्या मुलासमोर का जोडताय? अर्जुन आपल्या हाताने मधुभाऊंच्या डोळ्यातलं पाणी पुसू लागतो. तो मधुभाऊंना म्हणतो, तुमची बेल ही सायलीसाठी माझ्याकडून दिवाळीचं सरप्राईज गिफ्ट असणार आहे. रविराजराव मधुभाऊंचं अभिनंदन करतात आणि ते अर्जुनला म्हणतात, ग्रेट जॉब, एकदम मस्त केलंस आर्ग्युमेंट. अर्जुन आता रविराजरावांना म्हणतो, मी जे काही शिकलो ना ते तुझ्याकडूनच शिकलोय. अर्जुन आता हसतच मधुभाऊंना म्हणतो, उद्याची दिवाळी तुम्ही तुमच्या माणसांसोबत साजरी करणार. पोलीस आता मधुभाऊंना तिथून घेऊन जातात. आता हा महिपत चोरासारखा तिथून जात असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठे पळताय? आणि आज मिठाईचं बॉक्स नाही हातात? काय झालं? आश्रमात जसे पेढे आणले होते तसे इथे नाही घेऊन आलात? आणि आज तर अख्ख्या पनवेलचं गोड तोंड करायला हवं नाही? आमचे मधुभाऊ फायनली सुटले आहेत. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन असं कसं म्हणतोस तू? अरे आपण केस जिंकल्यावर ते का पेढे वाटतील? आपल्याला वाटायला पाहिजेत ना. आता महिपत म्हणतो, जास्त बोलू नका हा. एक टाचणी मारली ना दोघांचा फुगा फुटल. अर्जुन आता महिपतला म्हणतो, त्या दिवशी तुला पेढा भरवेन ज्या दिवशी मी सिद्ध करेन की विलासचा खून साक्षी शिकरेने केलाय आणि मधुभाऊ इनोसंट आहेत. साक्षी अर्जुनला म्हणते, जेवढी स्वप्न बघायचेत ना तेवढी बघ. ती हाणून कशी पाडायची ती आम्ही बघतो. अर्जुन आता हसतच म्हणतो, तुमच्या घरी मी पेढे पाठवणारच दिवाळीचं गिफ्ट म्हणून. व त्यातलं स्वतःच्या हाताने एक घास तरी खा. असं म्हणून अर्जुन तिथून ॲटिट्यूडने निघून जातो. गाडीमध्ये बसल्यावर अर्जुन खूप इमोशनल होतो. तो रडतच म्हणतो, फायनली मी ते करू शकलो जे मिसेस सायलीला हवं होतं. चैतन्य अर्जुनला म्हणतो, सायली वहिनी खूप खुश होतील. आणि आता मधुभाऊ सुटलेत ना, मग मिसेस सायली पण त्यांच्यासोबत निघून जाणार. पण ठीक आहे यार, ॲटलिस्ट त्यांच्या जाताना चेहऱ्यावरती मोठी स्माईल तरी असेल आणि ती स्माईल बघण्यासाठी ना मी काही करू शकतो. अर्जुन आता आनंदाने घरी येतो आणि तो कल्पनाला म्हणतो, मम्मा चल मला कॉंग्रॅच्युलेशन बोल. आता कल्पना म्हणते, तुझी आज महत्त्वाची केस होती ना आणि तू ती जिंकलायस. आता चैतन्य म्हणतो, अर्थात. अर्जुनने काही मनावर घेतलं आणि ते झालं नाही असं कधी झालंय का? कल्पना अर्जुनला म्हणते, तुझं मनापासून अभिनंदन. खरं तर सायलीचं मन नसतं पण ती दबक्या आवाजातच म्हणते, अभिनंदन. आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.